नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, घरकुल योजनेसाठी लागणारा जॉब कार्ड घर बसल्या कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि कशा प्रकारे तुम्ही घरकुल योजनेसाठी त्याचा लाभ घेऊ शकता. तर मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्टेप बाय स्टेप जॉब कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचा हे पाहणार आहोत. परंतु मंडळी, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला इतर जे काही अपडेट्स असतील, लाडकी बहीण योजना असेल किंवा लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा अधिनियम असतील किंवा शासन जी आर असतील, यांचे अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील. तर मंडळी, चला पाहूयात कशा प्रकारे तुम्ही जॉब कार्ड डाउनलोड करू शकता. तर स्टेप बाय स्टेप पाहूयात. तर मंडळी, तुम्हाला तुमचा कुठल्याही मोबाईल मध्ये एक ब्राउझर ओपन करायचे आणि ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे ग्रामपंचायत रिपोर्ट. तर अशा प्रकारे तुम्हाला ग्रामपंचायत रिपोर्ट सर्च केल्यानंतर काही सर्च येतील. तर ती सर्च आल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्याच नंबरला किंवा तुमच्याकडे खाली 2-3 नंबरला असू शकतात नरेगा ग्रामपंचायत लिस्ट, त्यावर क्लिक करायचे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे नेक्स्ट विंडो ओपन होईल. तर नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन्स असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला जनरेट रिपोर्ट यावर क्लिक करायचे. जनरेट रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करण्यासाठी येईल. तर आपण इथे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करू. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो काही राज्य सिलेक्ट केलेला आहे तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन येईल. त्याच्यानंतर तुम्हाला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचे. तर फायनान्शियल इयर मध्ये 25-26 हा सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा, तर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा. जिल्हा सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे ब्लॉक सिलेक्ट करायचे. ब्लॉक म्हणजे तुमचा जो काही तहसील येतो तो तहसील सिलेक्ट करायचे. तहसील सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमची पंचायत सिलेक्ट करायची. तुमची जी पंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, ती सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर पंचायत सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीड वर क्लिक करायचे. प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर जी काही नवीन विंडो आहे, नवीन विंडो ओपन होईल. नवीन विंडो मध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स दिसतील. तर बऱ्याच ऑप्शन मध्ये तुम्हाला इथे R1 मध्ये जॉब कार्ड रजिस्ट्रेशन, तर यामध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये 5 ऑप्शन आहे. तर त्यामध्ये तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन आहे. तर 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर. तर यामध्ये तुम्हाला खूप सारे नावांची यादी दिसेल. तर या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव कुठे ते नाव पाहायचंय. तर तुमचं यादीमध्ये नाव जिथे असेल तिथे तुम्ही जायचंय आणि तो नाव पहिले शोधून काढायचंय. नाव शोधून काढल्यानंतर तुम्ही इथे आपण एक एक्झाम्पल म्हणून कोणाचं तरी नाव घेऊ. तर आपण हा चिंतामण गणपत आहे, तर त्याच्यावर आपण चेक करू थोडस. तर त्याच्यावर तुम्हाला इथे हा 512 नंबरला नाव आहे. तर 512 नंबरला ही MS02 अशा प्रकारे जे काही टेक्स्ट दिसतं तर त्याच्यावर क्लिक करायचे. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक नवीन विंडो ओपन होईल. नवीन विंडो मध्ये तुम्हाला तुमचं काही जॉब कार्ड असणार आहे, तर तो जॉब कार्ड दिसणार आहे. आणि जॉब कार्ड दिसल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या जॉब कार्ड मध्ये कोणाकोणाची नाव आहे, तुमच्या मुलांचे, तुमच्या पत्नीचे, अशी इतर जेवढी काही नावं असतील ती नावं दिसणार आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे तर मंडळी, इथे तुम्हाला जो काही घरकुलासाठी जो काही जॉब कार्डचा नंबर लागतो, तर इथे जॉब कार्डचा नंबर तुम्ही इथे पाहू शकता. अशा प्रकारे जो काही MH मध्ये नंबर आहे तो नंबर तुम्हाला जॉब कार्ड साठी वापरायचा आहे. तर हा जो काही नंबर आहे तो नंबर तुम्हाला जॉब कार्ड साठी यूज करायचा आहे. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्हाला जॉब कार्ड जर डाउनलोड करायचे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुमच्या सायबर मध्ये जवळील झेरॉक्स दुकान असेल किंवा सायबर कॅफे असेल तिथे जाऊन तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता. तर अशा प्रकारे जो काही जॉब कार्ड असतो, परंतु तुम्हाला हा जो काही जॉब कार्ड नंबर आहे, हा जॉब कार्ड तुम्हाला इथे नंबर दिसतो, तुम्ही पाहू शकता इथे याच्या लास्टला 190 आहे. तर 190 आहे. तर आपण बॅक घेऊ आणि बॅक घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो 512 नंबर सिरियल आहे तर त्याच्या समोर MS पासून होणारा लास्टला पाहू शकता
190 नंबर आहे. तर हा जो काही नंबर आहे हा जॉब कार्ड नंबर असतो. तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही जो काही घरकुल योजनेसाठी आहे तर घरकुल योजनेसाठी जॉब कार्ड अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील.